नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला। तर खूप सगळे देव आम्ही आज फिरणार आहोत। तर ऑल फॅमिली आहे, म्हणजे सगळी फॅमिली म्हटलं तर लेडीज जास्त आहेत। सासरकडची माझी फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये माझी नणंद आहे, मी आहे, माझ्या ह्या सासूबाई आहेत, हे सासरे आहेत। तर हे माझे लहाने सासू सासरे आहेत। तर ह्या शेजारीच बसलेल्या आहेत, ह्या माझ्या नणंद आहेत। तर इथे माझ्या 3 नंदा आहेत, आज माझ्यासोबत आहेत आणि राखी आपण बांधतो त्याच्या एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे मला वाटतं की रविवारचा हा व्हिडिओ आहे, रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे। तर ह्या आहेत ताई आजी। तर इथे हे दोघे देखील इथे बसलेले आहेत आणि तात्या आणि ही जोडीने आता आमच्याबरोबर चाललेले आहेत। हे आमच्याबरोबर चाललेले नाही, तर आम्ही यांच्याबरोबर चाललेलो आहोत देवाला। तर ताईंनी दर्शन घेतलेलं आहे। प्रवास चालू झाल्यानंतर ताई सगळ्यात अगोदर देवाचं नामस्मरण करून दर्शन घेऊन इथे प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर हे सगळे त्यांच्या शेजारचे आहेत। तर हे जेवढे तुम्हाला इथे बसलेले दिसतील, तर हे सगळे हे जे माझे लाडे सासूबाई आहेत, तर यांच्या आसपासचे परिसरातले आहेत आणि ही ट्रिप जी आहे स्पेशली त्यांच्यासाठी इथे काढलेली आहे। तर मला 2-3 दिवस अगोदर मला चांगलं 8-1 दिवस अगोदर फोन आला होता की यायचं आहे का म्हणून। तर मी म्हटलं की हो, मला यायला नक्कीच आवडेल, पण घरी माझं जे आहे पोल्ट्री फार्मिंगचं आहे, ह्याचं मॅनेजमेंट मी कसं करायचं किंवा हे जाऊन देतात की नाही, हा मला वाटलं प्रश्न पडला। मग मी यांना विचारलं, मग मला हे हो बोलल्यानंतर मी रेडी झाले आणि मी म्हटलं की हो, आता मी पण येणार आहे। तर इथे माझे 3ही मुलं आलेले आहेत। तसं मी ताईंना विचारलं की मुलं रविवार होता घरी ठेवले तर चालतील का, पण जेव्हा माझ्या लहान्या सासूबाई म्हटल्या की खूप मुलं आहेत आणि मुलांनाच घेऊन नाही जायचं, मग काय मजा त्याच्यामध्ये। तर मी 3ही मुलं घेऊन मी आलेले आहेत आणि हे घरी थांबलेले आहेत पोल्ट्री सांभाळण्यासाठी। तर घरचे जे काही कामं नसले ना, तर आम्ही अगोदरच सगळी कामं जी आहे रविवारच्या दिवशी करून घेणार होतो। तर हे आम्ही अगोदरच प्लॅन करतो की आता सुट्टी, आता हे घरी आहेत ना, मग किती किती कामं करून घ्यायचे, तर ठरलेलं असतं जेव्हा मी बाहेर जाणार असते। तर या आहेत राणी, या माझ्या नणंदबाईच्या मुलगी आहेत, मोठ्या मुलगी आहेत आणि ह्या टीचर आहेत। तर ह्या राहुरीमध्ये टीचर आहेत आणि ह्या इथे गुहामध्ये राहतात। तर इथेच त्यांचं आसपास घर आहे। तर रोडवरती ते इथे त्यांना इथे आणून घालण्यात आलेलं आहे। त्या आलेल्या आहे, त्यांचा मुलगा पण आहे, त्यांची एक मुलगी आहे। तर एक मुलगी त्यांनी आणलेली नाही, घरीच ठेवलेली आहे आणि राणींच्या सासूबाई पण इथं आलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने राणी त्यांच्या सासूबाईंबरोबर इथं आलेल्या आहेत। तर आम्ही नंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर राहुरी फॅक्टरी लागते, तर तिथे आम्हाला कोण भेटलेलं आहे, तर इथे कल्याणी आहेत। ह्या पण माझ्या ते दुसऱ्या नणंदबाई आहेत आणि त्यांच्या हे मुलगे आहेत। तर कल्याणीचं आता जस्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असं चालू आहे आणि 12वीला चांगल्या टक्के मार्क पडल्यानंतर आता त्यांनी इंजिनिअरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे। डॉक्टर आणि इंजिनिअर असं काहीतरी त्यांचं ड्रीम होतं, तर त्यातलं आता इंजिनिअरिंगकडे त्या वळालेल्या आहेत। तर त्यांच्या मम्मी आहेत, आता त्याही पलीकडनं रिक्षामध्ये बसलेल्या आहेत। तर रिक्षा नाही आहे, हा मोठा टेम्पो आहे आणि खरं तर मला याचा पूर्ण फोटो घ्यायचा होता, पण तो मला भेटलाच नाही आहे आणि आम्ही घाईघाई तो काढला पण नाही आहे। तर आम्ही सगळ्यात अगोदर मला वाटते ते शिंगवं म्हणून आलेलो होतो। तर याला दत्ताचं शिंगवं असं म्हणायचे, पण आता याचं गावाचं नाव मला, आता मी खूप घाईघाईमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे, मला हे नाव जे आहे, तर हे गाव कुठलं असेल काय असेल, याला दत्ताचं शिंगवं असंच म्हणतात आणि खूप छान होतं इथं। तर इथे आहे ना, तर आमचं खूप चांगलं दर्शन झालं, पोरांचं पण चांगलं दर्शन झालेलं आहे। तर ही ट्रिप कुणी आमच्यासाठी इथे दिलेली होती, तर ही जी आहेत माझे दीर आहे, तर त्यांनी ही ट्रिप दिलेली होती। तर बघा, कोणीतरी इथे काहीतरी नवस केला असेल आणि इथे पेढे वाटप चालू होती। तर आम्ही सगळ्यांनी जे आहे, तर इथे सगळ्यांना इथे त्या मुलांनी इथे पेढे वाटलेले होते आणि इथे मी पहिल्यांदाच आले होते। तर इथे हे दर्शन जे घेत आहेत, तर यांना साक्षात जे आहे, तर गुरुदेव दत्त प्रसन्न आहे आणि इथे पाठीमागेच ते राहतात। तर अशा पद्धतीने ह्या आहेत माझ्या तिसऱ्या नणंदबाई। तर तिघी जणींमधले ह्या तिसऱ्या नणंदबाई आहेत, यांनी येलो कलरची साडी घातलेली आहे। तर आम्ही मग या आजींचं दर्शन घेतलं। आता साक्षात त्यांना श्री गुरुदेव दत्त प्रसन्न आहे म्हटल्यानंतर त्यांचं दर्शन न घेतल्याशिवाय इथून कोणीच जात नाही आहे आणि नशिबाने आमचं इथे दर्शन पण झालेलं आहे। तर इथे जे आहे, तर मस्त असं आमचं दर्शन झालेलं आहे। इथं आम्हाला प्रत्येकाला जे आहे प्रसाद म्हणून झेंडूचं फूल अगदी छान पद्धतीने सगळ्यांना मिळालेलं आहे आणि सगळ्यांना इथे तीर्थ पण भेटलेलं आहे। तर अंशचं इथे मला मारण्याचं काम चालू आहे, अंश ते त्रास देत आहे। अंशला इथे काहीतरी हवं होतं, पण त्या टायमिंगमध्ये मी त्याला ते दिलं नसावं, तर ते सगळ्यांनी तीर्थ घेतलेलं आहे। आणि दत्ताचं शिंगव मला वाटतं की हे खूपच प्रसिद्ध आणि म्हणजे स्वामी समर्थांचंच हे जे आहे ठाणं आहे। तर हे याचं जे आहे, तर खूप ठिकाणी जे आहे चर्चा आहे। मी इथे पहिल्यांदाच आलेली आहे आणि मी याचं पण नाव खूप वेळा ऐकलेलं होतं, पण मग मला प्रत्यक्ष दर्शन हे आज झालेलं आहे।
तर इथे अंशकडे ते पुजारी बोलतात की तुला पण तीर्थ पाहिजे का, तर त्याला पण दिलेलं आहे आणि इथे मला पण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर आम्हाला त्यांनी खूप आदर करून त्यांनी आम्हाला तीर्थ दिलेलं आहे. आणि खरंच देवाच्या ठिकाणावर गेल्यानंतर अगदी निघूशी वाटत नाही असं वातावरण इथे होतं. खूप सुंदर वातावरण होतं आणि तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तर किती छान असं जे आहेत तर हे मंदिर आहे. आणि इथे जे आहेत सगळे जे फुलं मागत आहेत, म्हणजे ज्यांना ज्यांना फुलं मिळालेली नाही आहेत ना, तर ते इथे फूल घेत आहे. आणि यांनी प्रत्येकाला फूल दिलेलं आहे, कुणाला गुलाबाचं, कुणाला झेंडूचं. जसे जसे फुल इथे वाहिलेले आहेत तसे तसे फुलं जे आहेत तर प्रत्येकाने घेऊन आपल्या आपल्या पर्समध्ये ठेवलेले आहे. आणि मी घरी आल्यानंतर हे फूल जे आहे तर देव्हाऱ्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. आर्यन इथे माझ्याजवळ बसलेला आहे. अंश अजिबात एका ठिकाणी इथे थांबत नाही आहे. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत श्री वृद्धेश्वर म्हणून इथे मंदिर आहे, तिथे आलेलो आहोत. तर तिथे देखील इथे महादेवाचं जे आहे तर इथे मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे इथे मंदिर. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर वस्तू आहे. जर आपण खरेदी करायची असेल ना तर नक्की इथे खरेदी करू शकता. आर्यन चाललेला आहे पुढे आणि इथे आर्यनचे काका आहेत, पप्पू दादा आहेत. तर आम्ही ठिकठिकाणी गेलेलो होतो. आणि देवाचं जर म्हटलं तर आम्ही देवीला पण गेलो होतो, मोठा देवीला गेलो होतो. तर इथे कानिफनाथ आहे, तर इथे तुम्ही बघू शकता इथे हत्तीचं खूप मोठे इथे मूर्ती आहे आणि इथे फोटो वगैरे सगळेच काढतात. तर ह्या वर्षी आम्ही इथे फोटो काढू नाही शकलो कारण मी अगदी 1-2च फोटो घेतले होते. दरवर्षी मुलांची खूप निवांत मी फोटो घेत असते आणि मी इथे माझी 3री किंवा 4थी वेळ असावी. तर आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळे इथे आम्हाला पटकन घरी पण जायचं होतं. आणि याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मोठा देवीला, त्यामुळे आम्ही इथून दर्शन घेऊन आमचा जो लास्ट स्टॉप होता तो मोठा देवीचा होता. तर इथे कानिफनाथच्या मंदिराजवळ आमचं खूप वेळ गेला. आम्ही जेवण पण इथंच केलं आणि निवांत दर्शन आमचं खूप चांगलं झालं. पण जे लास्ट आम्ही जिथे फोटो काढणार होतो तिथं जरा आमचं फोटो शूट करायचं राहिलं होतं. पण मग आम्ही तरी म्हटलं तरी सगळ्यांनी भरपूर फोटो काढलेले आहेत. आणि इथे वृद्धेश्वराचं जे मंदिर आहे तिथला हा व्हिडिओ आहे. आणि म्हणजे आम्ही रविवारी गेलो होतो, तर सोमवारी जो 3रा सोमवार होता श्रावण महिन्यातला, तर त्याच्यासाठी इथे तयारी चालू होती, यात्रा होती इथे. आणि खूप मोठं असं इथे जत्रा भरत असते, खूप दुकानं लागत असतात आणि खरंच खूप छान होतं इथं वृद्धेश्वराच्या. तिथून मी बरंचसं सामान पण घेतलं जे की देवासाठी लागणार आहे. जे इत्र असतं किंवा गंध, हे सगळं सामान जे आहे तर ते मी इथून घेतलेलं, मला जेवढं पाहिजे तेवढं मी इथं घेतलेलं आहे. तर एंट्री करतानाच आर्यनचं डिमांड चालू झाल्या. तर डिमांड चालू झाल्यानंतर त्याला हे घ्यायचं ते घ्यायचं असं चालू होतं आणि आम्ही दर्शनाला सुद्धा गेलेलो नव्हतो. पण नशीब तयाजी आमच्याबरोबर असल्यामुळे त्यांनी त्या मुलांना थांबवलं आणि पटकन दर्शन करून येऊ आणि मग नंतर आपण काही खरेदी करायची ते करू असं बोलले. तर मला खरंच तर हे खूप आवडलं. जी आपल्याला काठी म्हणतो जत्रेच्या अगोदर जे आपण 1 दिवस तयारी करतो तर ही तीच असावी. कारण इथे जे आहे तर दर्शनाला गर्दी होती, पण जराशी जास्त गर्दी नव्हती कारण जत्रा दुसऱ्या दिवशी आणि सोमवारची गर्दी जास्त असेल. आज जराशी कमी गर्दी होती, त्यामुळे आमचं दर्शन जे आहे अगदी इथे 5-10 मिनिटात झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून लगेचच निघालो. खरं तर एका दिवसामध्ये आमचे भरपूर देव झालेले आहेत आणि एवढे देव जे आहेत रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे एका दिवशी. खरं तर सगळ्या ठिकाणी आमचं निवांत दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही अजून कालभैरवनाथ मंदिरामध्ये पण गेलो होतो. कालभैरवनाथ मंदिरामध्ये तर खूप सुंदर दर्शन झालं, खूप छान निवांत. आणि तिथं असं वाटलं की पुन्हा एकदा नक्की जायचं. कालभैरवनाथ मंदिर बघितल्या खूप चांगलं वाटलं कारण लहानपणापासून माझे आराध्य दैवत म्हणून कालभैरवनाथ महाराजच आहे. आणि दिवसातून मी म्हटलं तरी 30-40 वेळा माझं नामस्मरण कालभैरवनाथ महाराजांचं असतं. तर सध्याचा हा व्हिडिओ इथे वृद्धेश्वर आहे, तर तिथे मंदिर आहे वृद्धेश्वर महाराजांचं, तर तिथला आहे. आणि इथे मोठा देवीचा इथे व्हिडिओ आहे. तर मोठा देवीला जे आहे तर इथे भैया काकाचा व्हिडिओ बहुतेक आदितीने घेतला असावा. आदिती आणि कल्याणी इथे व्हिडिओ घेत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही अजून मायंबाला गेलो होतो. मायंबा, मढी, मोहटा देवी, श्री वृद्धेश्वर, कालभैरवनाथ, दत्ताचं शिंगव असं म्हणून आम्ही बरेचसे देव केलेले आहेत. आणि मायंबाला पण मस्त असं दर्शन झालं. अगदी मायंबा आणि मढीला जेवढे भाविक येणार आहे त्यांच्यासाठी जेवणापर्यंत सोय होती. तर इतका उत्कृष्ट अशी सोय मढी आणि मायंबा इथे करण्यात आलेली आहे आणि हे बहुतेक रोज असावं. तर अशा पद्धतीने माझी नणंद, भाचे, सासूबाई आणि बाकीचे सगळे जे फॅमिली मेंबर्स आहेत तर सगळे आम्ही एकत्र आलो खूप दिवसांपासून. मी पण 1 दिवस बाहेर पडले आणि इतके सगळे देव बघितले की आदितीला तर खूप आश्चर्य वाटलं की मम्मी एका दिवसात आपण किती देव केले म्हणून. आणि खरंच आम्ही संध्याकाळी पण खूप लवकर आलो असतो, पण आम्ही मोठा देवीला जास्त खरेदीसाठी आम्ही थांबलो. 1 तास जो होता तो त्यांच्या काकाने त्यांच्यासाठी दिलेला होता. तर 1 तास आम्ही इथे भरपूर शॉपिंग केली मोठा देवीला.
तर इथे आम्ही जरासे फोटो काढले आणि इथे पण आम्ही अर्धा पाऊण तास थांबलो. तर इथे थांबल्यानंतर आम्ही डायरेक्टली दुसऱ्या देवाच्या दर्शनासाठी निघालो. तर सगळे दर्शनं खरंच निवांत झाले. तर अशा पद्धतीने जे आहे तर सगळ्या नंदनबाई इथे तीनही आलेल्या होत्या. तर सगळ्यांना रक्षाबंधनाचं इन्व्हिटेशन मी इथं दिलेलं होतं. कल्याणी आणि आदितीने इथे भरपूर फोटो काढलेले आहेत. मोठा देवी म्हणा किंवा कालभैरवनाथ मंदिर म्हणा, तर सगळ्या ठिकाणी जे आहे तर ह्या दोघींनी खूप फोटो क्लिक केलेले आहेत आणि ह्या दोघींची जोडी जी आहे तर इथे चांगली जमलेली आहे. पहिल्यापासून कुठे फिरायला जायचं म्हटल्यानंतर कल्याणी आणि आदिती ह्या दोघी जणी बरोबरच असतात. तर त्यामुळे आता यांना जे आहे तर एकमेकींशी चांगलं कम्फर्टेबल वाटत आहे. तर ह्या ज्या आहेत तर सगळ्या आम्ही इथे एक फोटो काढलेला आहे आणि इथे दत्ताच्या शिंगवामधला हा फोटो आहे. तर मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आणि आम्ही पण. तर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होतं. तर राखी पौर्णिमा असल्यामुळे आम्हाला रात्री यायला 9-10 वाजले असावे आणि आम्ही जे आहेत निवांत दर्शन करून आल्यानंतर अगदी छान वाटलं. तर चला, तुम्हाला आमचा मढी, मायंबा, श्री सिद्धेश्वर, कालभैरवनाथ मंदिर, मोठा देवी आणि दत्ताचे शिंगवे हे सगळे जे आम्ही ज्या देवांना व्हिजिट केलं, ती ट्रिप तुम्हाला आमची कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.